नमस्कार, मी धन्यता सोनकांबळे. आपण पाहत आहात नागराज न्यूज. पाहूयात आताची सर्वात मोठी बातमी. मुजोरी करतोय स्वस्त धान्य दुकानदार, त्याला मिळतोय का तहसीलदारांचा आधार? गेली अनेक दिवसापासून स्वस्त धान्य दुकानदार गावातील काही नागरिकांना राशन व्यवस्थित वाटप करत नसल्याच्या तक्रारी करूनही होत नाही कारवाई. कर्तव्यदक्ष तहसीलदार यांचे याकडे मात्र दुर्लक्ष. निलंगा तालुक्यातील शिंगणाळ येथील राशन दुकानदार कार्ड धारकांना राशन वाटप करताना कमी धान्य वाटप, मयत व्यक्तीची नावे दुसऱ्याच्या राशन कार्डमध्ये समाविष्ट करून भ्रष्टाचार करतात, तर अनेकांना 5 महिन्यापासून राशन वाटप करण्यात आले नाही. याबाबत शिंगणाळ येथील ग्रामस्थांनी तहसीलदार यांना अनेक वेळा निवेदन देऊन अद्याप कारवाई झाली नसल्याने नागरिक कुटुंबासह आत्मदहन करणार असल्याचे सांगितले. कर्तव्यदक्ष तहसीलदार म्हणून ओळख असलेली तहसीलदार प्रसाद कुलकर्णी याबाबत मात्र अनभिज्ञ का, असा सवाल उपस्थित होत आहे. नागरिकांना उद्धट बोलून दुकानातून हाकलून लावून तुम्ही कुठेही जा, माझे काहीच होत नाही, तू माझ्या दुकानाला यायचं नाही, अशा प्रकारे नागरिकांना येथील राशन दुकानदार बोलून अपमानित करतात. याबाबत अनेक वेळा तक्रार करूनही याकडे दुर्लक्ष केले जाते. यामागे नेमकं काय, असा सवालही उपस्थित होत आहे. हो हो देवच लागतंय. माझा माल 3-4 महिने झालं कमी, 3-4 महिने झालं माझा माल आहे. मी माझ्या देतो म्हणलं देतो. हा द्यायचं, मग द्यायचं नाही. मला सगळ्याचा विषय नाही होणार नाही. मला सगळ्याचा विषय नाही. मला सगळ्याचा विषय नाही. माझ्या रासनापुरतच मी बोलणार. मी गावाचं बोलणार नाही. मी माझं फक्त मी माझ्या एकट्यापुरतच बोलणार. मी माझं एकट्यापुरतच बोलणार. मी कस काय मिळत नाही, कस काय मिळत नाही, कस काय सरसकटच द्यावं लागेल ना. कमी आले का आमचा लावलेलं या बारचं मागणार. आता 3 महिने झालं देतो म्हणून. पहिलं तर राशन राहिलेलं मागणार मी. आत्ताच म्हणाल अहो ते लोकात सांगू का हो मला. हा लोकात सांगू का मला. लोकात सांगायचं नाही मला. माझ्या रचनापुरतं मी बोलालो. मला लोकांचं घेऊन कस काय मिळणार. मागतील ना सोडतील. मला काय घेणं देणं. त्यांचा माल आहे, त्यांचा माल आहे. त्यांनी घेतील ना तर सोडतील. त्यांच्यावर मला काय घेणं देणं आहे. हा त्यांचा माल घेतील नाही तर सोडतील. मला काय घेणं देणार त्यांच्या मालावर. मग का 3-3, 4-4, 5-5 महिने बसायचं का गपाचं. देतो म्हणल्यावर हा द्या मग. हो मग मी काय म्हणणार गेलो मग एवढं जोरात भाषण करायचं काय. हा एवढं जोरात भाषण करायचं काय. जोरास का बोलवलं मी, जोरास का बोलवलं मी. जी आहे तीच मागला मी. ऑनलाईन हाय अंगठा गेल्याशिवाय जमत. जी आहे तीच मागला मी. हा राहायला होणार नाही म्हणूनच मागला मी. 3-3, 4-4 महिने काय बसून मी का माझी शेतकरी नाही. मी नाही मी पांचट बोलला गेलो. पांचट बोलला गेलो. हा माझा माल आहे म्हणून कुणाचा माल कमी देणं. हा मग दिला. मग 5 किलो दिला. 5 किलो दिल्यावर मला बोलायची गरज नाही ना तुम्ही. माझी काय गरज आहे तुम्हाला बोलायचं माझा माल दिल्यावर. 1 महिन्याच राहिलं का कोपा. सगळ्यात काय मला घेणं देणे हो. माझ्या मला पुरतं बोलायला मी. कमी दिले माझ्या मला पुरतं बोलायला मी. हा मग बोलणार घ्यायचं बी नाही अंगठे ना. मग घ्यायचं बी नाही. मग माझ्या कोपनाचा मी मालक कुठून द्या. कुठून द्या सांगायचं ना सरळ. लिखी द्या लिखी द्या लिखी द्या. हो माझ्यापाशी तुझं राशन भेटत म्हणून द्या लिहून. द्या लिहून. का केलं नाही. का ठेवू का केलं. मग द्या ना लिहून. तसं सही शिका करून द्या ना लिहून. द्या ना मग. का हिंडायची गरज आहे. हिंडता बरोबर आहे त्याच. हा द्या लिहून तसं. हा लिहून लिहून द्या ना. तुझं राशन मी देऊ शकत नाही म्हणून लिहून द्या ना. सही शिका तसं द्या. चिठ्ठ्याप्रमाणे कोपन द्या, काहीच होत नाही. द्या ना तसं लिहून. चिठ्ठीप्रमाणे द्या. चिठ्ठीप्रमाणे कोपन द्या, काहीच होत नाही. कुठं मला काम हा सवाल आहे म्हणजे तुमचा बोलायचा सवाल नाही. तुम्ही मालक नाही माझ्या राशनच्या. तुझी पावती किती भाऊ. पावती दाखव. पावती माझा राशनचा आहे हो. गेलेला फक्त राहिलेला माल मागला मी. तुम्हाला ह्या राशनचा काय बोलणं गेला मी. राहिलेल्या मालाचं बोललो मी तुम्हाला. आता 3 महिने झालं. 3 महिन्यातून अजून आल्यावर देतो. कधी येणार, कधी येऊ. अगर येऊ मला माझा माल द्या. गाव घेईल नाही तर सोडल. मला गावाविषयी आधी आमच्या चालू आहेत, आपण कोणचीच सक्सेस होत नाही आमची. ही का बरं
सक्सेस का म्हणून होत नाही का आमच्या पात्र राशन का भेटत नाही आमची दखल का घेत नाही तर आमची नम्र विनंती आहे की हे सरकाराला आम्ही नसुशी हाव का आम्ही काही वाटोळं केलं आहो का त्यांचे काही दुश्मन आहो का हे आम्हाला सांगावं तात्काळ येऊन सांगावं आम्ही जगायचं किंवा मरायचं इथं राहायचं किंवा न राहायचं हे आता आम्हाला शासनानं येऊन निर्णय द्यावा का तर गावातून बी न्याय भेटणं झाले आम्हाला आणि त्याची तर कोणच तक्रार घेणं झाले की किंवा त्याला विचारणं बी पुसणं बी गाव बी पुसणं आणि सरकारसुद्धा पुसणं झाले आमच्यापासून आमची दखल सरकार जर घेत नाही तर गाव कुठून घेणार आहे आणि आम्ही काही केलं असलो आणि गुन्हे तर गावाकडून माहिती काढून आम्हाला दंड का द्यायचे ते आम्ही भोगायला तयार तुम्ही जी शिक्षा देत चालते आम्ही न काही आनेव गुन्हे न करता आमचं अन्न पाणी बंद करून आणि एवढे पुरावे देऊन सुद्धा त्याच्यावर अतिक्रमण का बरं होतं त्यांचा आता आम्हाला ह्याच्यातून न्याय जर नाही मिळाली आम्ही न्याय मागला लाव पूर्व न्याय जेवढ्यानं बघतील आणि माहिती घेतलंय तेवढ्याने जरी नाही दखल घेतलं तर यापुढे आमचा ह्या 2 घराचा पर्याय लेकरं बाळं घेऊन उपोषणाला सुद्धा बसायचा आम्हाला कोण निर्णय देत नाही तर आत्महत्याशिवाय दुसरा पर्याय नाही आमचा आम्ही आता बघून 1 महिना वाट बघणार आहे ह्याच्या पुढं आमचा नाही संपला आमचा निर्णयाच्या पुढं संपला आता 5 महिने झालं तुमचं सोसला आता 6 महिन्याच्या पुढं आमचं जगू बी शकत नाही आणि वाचू बी शकत नाही तुमच्याजवळ न्याय मागायला आता आम्हाला पर्याय बी नाही इथवर ना पोहोचला तुम्ही न्याय देत नाही ह्याच्या पुढे कोण जाऊ देणार आहे ह्याच्या पुढे जायचं आम्हाला तुम्ही मार्गदर्शन द्या किंवा आम्हाला वाचायचे किंवा जगायचं तुम्ही न्याय येऊन द्या आम्हाला मी नवसागरबाई विठ्ठल कांबळे बोलते माझे 2 मुलं आणि 4 नाती आणि नातू आहेत आणि शेवटी मी आहे तर राना माळात हिंडत्यात कुठं पण हिंडत्यात शाळेला जात्यात ह्याच्यातून कुणाला बी जरी दगलबाजी आणि धोका झाला तर ह्याला सरकार तहसीलदार आणि चेअरमन ही जबाबदार राहतील ही मी तुम्हाला मागणी आणि माहिती देते ह्याच्यासाठी तात्काळ तुम्ही माझी विनंती करून मला ही माहिती द्या आणि ह्याचा निर्णय घ्या नाहीतर हे सगळ्यावर आम्ही बांड लिहून तिथं आत्महत्या करू म्हणजे करू माझं नाव आहे महबूब हनीफ शेख गाव शिंगणाळ आणि राशन दुकानदार जे आहे भगवान आगलावे यांचं थोडं त्रास आहे ना गरीब गुरासाठी त्यांनी अन्याय करतात त्यांना आता कसं आहे माहीत आहे का राशन कार्डमध्ये आता आमचे लग्न होऊन सुद्धा 10 वर्ष झाली आमच्या लेकराचे नाहीत ना आमच्या घरचे कोणाचेच नाव नाहीत ही सगळं प्रश्न त्यांनी सोडवला पाहिजे आणि चेअरमन दुसऱ्या गावचे जे चेअरमन आहेत त्यांनी स्पष्टपणे माणसाकडे काहीच तक्रार येऊ देत नाहीत या असल्या चेअरमनचे जरा आम्हाला प्रॉब्लेम होत आहेत म्हणूनसाठी आम्हाला फक्त चेअरमन बदलायचं आहे त्याच्यामुळे रिक्वेस्ट आहे आम्हाला दुसरे काय नाही आमच्या आजीचं मृत्यू प्रमाणपत्र आहे कमीत कमी 10-11 वर्ष झाला आता त्यांचा मृत्यू होऊन तरी पण त्यांचं ॲक्टिव्ह आहे आता शरीरसुद्धा ॲक्टिव्ह आहे ही काय सुद्धा भेटत नाही राशन कार्डामध्ये ॲक्टिव्ह आहे पण ते राशन देत नाहीत हां माहिताचं नाव काय माहिताचं मदिना बी इस्माईल शेख मागणी आम्हाला यश आलेलं नाही सर तहसीलदारला दिले आम्ही 8/8/2024 अर्ज दिलेला आहे सर आतापर्यंत कुठलीच त्यांनी दखल घेतलेली नाही तर परत 10 तारखेला दिले डिप्टी कलेक्टरला तिथे बी काय केलेलं नाही त्यांनी सर परत पुरवठा अधिकारी लातूरला दिलेला आहे सर तरीही दखल घेतलेली नाही त्यांनी आमची आज 5 महिने झालं राशन नाही किट नाही कुठलंच काय नाही सर आम्हाला त्यांनी कुठं जायचं तिथं जावा अख्खं गाव जरी गेलो तरी माझं काही वाकडं होऊ शकत नाही असं त्यांनी बोलायला लागले सर राशन दुकान गाव शिंगणाळ तालुका निलंगा जिल्हा लातूर चेअरमन आहेत भगवान आगलावे आणि त्यांची पत्नी राशन देत नाही आमच्याकडे अंगठ्यालाही यायचं नाही आणि राशनलाही यायचं नाही तुला कुठं जायचं तिथं जा आणि कुठून घ्यायचं तिथून घे असं म्हणायला लागले सर त्यांनी राशन नाही आणि शासनाला मी अर्ज केलेले आहेत प्रशासनानं कुठलीच दखल घ्यायला नाही माझी कधीपासून तहसीलदार साहेबांना दिले बघा 8/8/2024 परत दिलेला आहे 21/8/2024 डायरेक्ट तहसीलदार साहेबांच्या हातात आणि परत 10 तारखेला दिलो आहे डिप्टी कलेक्टरला आणि 10 तारखेला दिलो आहे लातूरला पुरवठा अधिकाऱ्याला तरी कुठलीच दखल घेतलेली नाही सर त्यांनी
आम्हाला व्यवस्थित राशन भेटावं. राशन भेटत नाही व्यवस्थित, तरी शासनानं मला पर्याय व्यवस्था करून मला राशन द्यावं शासनानं. माझी एवढीच मागणी आहे. मी त्या चेअरमनच्या घराला जाऊ शकत नाही आणि मी तिथून राशन आणू शकत नाही सर. मला त्यांनी जीव मारण्याची धमकी दिलेली आहे सर. मी त्यांच्या घरी जाऊ शकत नाही. धमकी देते सर. मला टार्गेट केले त्यांनी 1 वर्षापर्यंत त्यांचा जीव मारता म्हणून त्यांच्या मुलाने. तशी पोलीस स्टेशनला रितसर तक्रार दिली आहे का? नाही सर, दिलेली तक्रार दिलेलं ही तक्रार मान्य करणार गेलेत म्हणूनसाठी आपण पोलीस स्टेशनला अजून अर्ज केलेला नाही. त्याला बी अर्ज देणार आहे सर. मी आता पुढे डायरेक्ट पेट्रोलचा डबा घेऊन तहसील कार्यालयाच्या समोर जाऊन आत्महत्याच करणार. आता प्रशासनाला वाटलेलं आहे ह्याने आत्महत्या करतो म्हणल्यात. ह्याने काय चिल्लर समजलं प्रशासनानं आम्हाला की रुपयाचे ठोकळे खिशात घातले की कुठे बी पडते असं समजायला लागलं त्यांनी. तर डायरेक्ट मी 5 लिटरचा पेट्रोलचा डबा घेऊन आत्महत्या करणार तिथं. शिंगणा अडचण सुनावाची नावं नाही तर काय नाही. लेकरं त्याचे 10-10 वर्षात झाले तर नाही नाव नाही ना काय नाही. त्यांचे 2-2दा आणले तिकडले ना कार्ड बी नावं घालायसाठी तर ना घालाय नाही तर 2-3दा दिले कागदपत्र त्यांनी नाव घाल नाही. काय काय म्हणले काय? घालतोच म्हणतात, घालत नाही तर. किती वर्षापासून देता तुम्ही? 4-5 वर्ष झालं सारखंच देऊ लागला. हां, नावच नाही तर सुनावाचे. आणि त्यांच्या मागून लग्न झालेले त्यांचे नावं आहेत, त्यांच्या कुटुंबाचे सगळे. हां हां, फोड करणं गेल्यात राशन कार्डाचे. करूच म्हणतात राशन कार्डाचं फोड म्हणजे नाही. ती लेकरात दुआ माहीत 10 वेळेस म्हणलं तर त्याचं तर नाहीच नाही. ते अजून एखादे लेकराचं नाही तर नाही. बरं त्या दुआ लेकराचं तर घालावं लागेल का नाही नाव त्यांनी. हां, ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.